मुख्य दाराच्या समोर तुळस असायला हवी आणि खूप शांत वाटते. खरं तर देवांच्या आंघोळीसाठी मी पाणी गरम करते आधी देवा. खरं तर बाहेर पाऊस सुरू आहे आता आणि खूप छान वाटते आता इथे तुळस ठेवल्यामुळे. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे सोमवार आणि मागचा पूर्ण आठवडाभर आधी घरी होतं, त्याला बरं नव्हतं म्हणून. तर आज त्याला स्कूलला जायचं होतं आणि त्याला कितीदा विचारलं की काहीतरी तुला भाजीपोळी वगैरे बनवून देते म्हणून, पण त्याची सध्यासुद्धा म्हणजे असं इच्छा नाही होत भाजीपोळी वगैरे असं पोट भरून खायची. त्याला काहीतरी थोडंसं असं चटरपटर लागतं. तर त्याचं म्हणणं होतं की मला मूग डाळीचे डोसे बनवतो आपण तसं बनवून दे, पण त्याला माहिती नव्हतं की ते आधी भिजत घालायला लागते म्हणून. तर ते तर आता पॉसिबल नव्हतं. तर मग मी त्याला हे बेसन पिठाचे आपले जे काही आपण घावण म्हणू शकतो किंवा आमच्याकडे येण्या म्हटलं जातं, तर ते बनवून दिलं होतं मी बेसन पिठाचे. ते सुद्धा त्याला खूप आवडतात हिरवी चटणीसोबत. पण झालं असं की काल बाजाराला जाणंसुद्धा झालेलं नव्हतं, त्यामुळे कोथिंबीर घरात नव्हती आणि कुंड्यांमध्ये थोडीफार होती, तर ती एवढी नव्हती की त्याने चटणी वगैरे बनवू शकते. हिरवी मिरची नव्हती म्हणून म्हटलं ठीक आहे, त्याला आता काहीतरी लोणचं वगैरे देते याच्यासोबत. तर त्याचा जो काही टिफिन असतो तर बऱ्याचदा आमच्यासाठी तो नाश्ता असतो. तर आमच्यासाठी पण मी हेच बनवलं होतं नाश्त्याला आणि अवनसाठी नंतर भाजीपोळी केली होती. आधीलासुद्धा थोडीशी भाजी दिलीच होती मी तरीसुद्धा आणि अर्धी पोळी दिली होती सोबत. म्हटलं जेवढं खाऊन येईल तेवढं, तुला पाटलं तर खाणे तर घरी परत आणशील, म्हणजे तुला जे खावंसं वाटेल ते खा तिथे गेल्यावर. कारण काय होतं ना, हे जे डोसे वगैरे आपण बनवतो तर हे एवढे गार होतात नंतर ते खाऊशी वाटत नाही, गरम गरमच खायला ते छान लागतात. तर म्हणून मी थोडीशी भाजी चपाती पण दिली होती आणि अवनसाठी पण टिफिन तयार होता. पण नंतरून ते बोलले की पावसा पाण्याचं बाहेर कुठेतरी थांबून खायला काही मला आवडत नाही, तर मी घरीच थोडंफार खाऊन घेतो. तर त्यांनी घरीच खाऊन घेतलं होतं आणि माझ्यासाठी मात्र स्वयंपाक करायचा अजून बाकी होता. म्हटलं काहीतरी गरम गरम करूयात आपण, जेव्हा भूक लागेल तेव्हा. आता सगळं आवरून घेते सगळ्यात आधी घरातलं आणि आंघोळ केली त्यानंतर. तर आज सोमवार आहे आणि एक आठवडाभराच्या सुट्टीनंतर, सुट्टी म्हणजे आधीला भरण होतं, तर आठवडाभरानंतर आज पहिला दिवस त्याच्या स्कूलचा होता. तर आधी गेलेलं आहे त्याचा टिफिन वगैरे. अहोंचा टिफिन झालेला आहे. टिफिन झालेला होता पण ते घेऊन नाही गेले, घरीच खाऊन घेतो म्हणून त्यांनी घरीच जेवले. ते नाश्त्यासारखं थोडंसं खाऊन घेतलं, कारण आता पावसाचं वातावरण असं आहे की कुठे बाहेर जेवायला बसायला वगैरे सुद्धा बाहेर त्यांना म्हणजे आवडत नाही, म्हणून ते घरीच खाऊन गेले थोडंफार आणि जमलं तर लवकर येतील. त्यामुळे सुद्धा घरातली बऱ्यापैकी कामं आवरून झालेली आहेत. कारण आता मला एक एक करून आता आधीसुद्धा घरी नाही आहे आणि खूप शांत वाटते. खरं तर तो घरी होता, त्याला बरं नव्हतं, पण तरीसुद्धा घरात कोणीतरी होतं तर असं जरा बरं वाटतं घरात. आता पुन्हा तेच रुटीन सुरू झालं. खूप शांत शांत वाटतं आहे घरात. पण ठीक आहे, त्यासाठी म्हटलं आता जी आपली कामं पेंडिंग होती तर ती पूर्ण करून घेऊयात. तर कामं काय तर हेच होतं की मला भरपूर अशी ब्लाउजं शिवायची आहेत. काही कटिंग करून ठेवलेली, परत काल रात्री परवा जसं मला जमलं तसं आता एक एक करून त्यांना करते. हळूहळू शिवायला सुरुवात झालेली. खरं तर एक ब्लाऊज 2 दिवस करून असं ते आता सगळं कंप्लीट करते मी. आणि जे मला नाही जमणार ते 1-2 बाहेर द्यायचे, तर ते बघूया कधी जाणं होतं, कारण जाणंच होत नाही आहे खूप लांब असल्यामुळे आणि सारखा पाऊस सुरू आहे. तर एवढं पण काही अर्जंट नाही की एवढ्या पावसात जाऊन आपण तिकडे ते शिवायला टाकू वगैरे, म्हणून ते तसंच पडलेले. बघू आता आज उद्यामध्ये थोडा पाऊस थांबला की गणपतीच्या आधी तर होईल असते. तर तो तर काही प्रॉब्लेम नाही, गणपतीला अजून भरपूर दिवस बाकी आहे. तर घरातलं आवरून झालेलं आहे, थोडीफार भांडी पडलेली आता ती आवरते आणि जे माझं काम आहे तर त्याला लागते. आणि आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर. आणि सोबतच एक लाईक देखील करत जा, ज्यामुळे की मला म्हणजे मोटिवेट होते मी एक प्रकारे की चांगले कंटेंट तुमच्यासमोर तुमच्यासाठी आणण्यासाठी. तर आवडला असेल तर एक लाईकसुद्धा नक्की करा. आणि मला 1-2 आज व्हिडिओ शूट करायचे होते, पण एकच झाला त्यातला. ठरवलं बरंच काय काय होतं, 2-3 टॉपिक होते माझ्या डोक्यात, पण एकच शूट झाला, कारण भरपूर वेळ लागतो किती जरी आपण म्हटलं तरी. सकाळी सगळं बाकीचं घरातलं आवरून झाल्यानंतर मी स्वतःच आवरलं, आंघोळ वगैरे झाल्यानंतर तयार झाले आणि आज बऱ्याच दिवसांनंतर देवपूजासुद्धा करायची होती. तर त्यामुळे देवघराजवळ आसपास जाणंच नव्हतं झालेलं तिकडे, तर खूप सारी घाण झालेली होती, काही वस्तू तिथेच पडून होत्या. तर ते आवरून घेतलं सगळ्यात आधी. आणि आता इथे बाहेर थोडासा पाऊस थांबलेला होता, त्यामुळे मी खिडकी पूर्ण ओपन केली, पडदा वगैरे काढून घेतला, कारण तिकडनं डायरेक्टली पाणी येतं घरात.
आणि आपल्याला लक्षात राहत नाही कोणत्या वेळेला कोणत्या साईडने पाणी येते असं, त्यामुळे मग ते बंदच ठेवलं होतं. तर ते उघडून घेतलं, थोडीफार हवा घरात येईल. त्यानंतर हा अखंड दिवा भरपूर दिवस झाले शांत झालेला होता, तर तो वाढवून घेतला. कारण आता याच्या पुढे त्याच्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे. ते सुतक होतं मध्ये उगाच, म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही दिलं गेलं. म्हणजे सुरूच नव्हता केलेला, जसा शांत झाला तसा. तर आत्ता त्याला सगळं तर दिलावून घेते. त्यानंतर मग देवघर वगैरे पुसून काढायचं आहे मला बाहेरून. आतून वगैरे काही फारसं क्लीन करायची गरज नाही, कारण आत्ताच केलं होतं आणि पावसाळ्यामुळे आता खूप जास्त घाण काही होत नाही त्यात. आणि तसे ओला कापड वगैरे मी आता लावत नाही. तर वरवरचं पुसून काढायचं आहे. आणि देवांचे जे काही दिवे वगैरे असतात तर आणि थोडंफार नैवेद्यासाठीची वाटी ग्लास वगैरे ते असं काही ह्या गोष्टी आहेत, तर त्या ह्या पावसाच्या वातावरणामुळे खूप लवकर खराब होतात. तर याआधी तर मी 2 दिवसाआड ते स्वच्छ करत होती, 2-3 दिवसाआड. पण आता भरपूर दिवस झालेले आहेत, 8 दिवसांपेक्षा जास्त, 10-12 दिवस. तर सगळ्यात आधी तर ते स्वच्छ करून घेते. आणि तसे बाहेर कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आता ते परत घाण तर होणारच आहे, पण मग ते वाती वगैरे त्यांच्यातलं सगळं मला चेंज करायचं होतं. तर म्हटलं आता आधी त्यांना स्वच्छ करून घेते, मगच चेंज करते. तर मला पितांबरी सापडत नव्हती. बराच वेळ शोधल्यानंतर ती मला भेटली. नाहीतर माझं चाललं होतं की भैया पावडरसुद्धा आहे माझ्याकडे, तर त्याने स्वच्छ करावं. पण त्याने फारसं त्यांना तसं म्हणजे शाईन येत नाही. तर त्यामुळे मी थोडं शोधलं आणि मग नंतर सापडले. थोडीच ते पण होईल आजच्या भांड्यांना मला पूर्ण ती. तर आज मला वाटतं सुतक संपलेलं आहे. तर देवांच्या आंघोळीसाठी मी पाणी गरम करते. आधी देवांचे दिवे वगैरे सगळं आवरून घेतलं. खूप घाण झालेले होते, कारण आता बाहेरचं वातावरण पण असं आहे, तर त्यामुळे पटकन ते खराब होतात. आणि ते आवरून घेतलं. आणि आज असं चाललं आहे की भरपूर दिवसांचा माझं एक व्हिडिओ पेंडिंग आहे. खूपदा त्याच्यासाठी तयारी करते पण काही होत नाही. आणि आज खूप असं ठरवून जर आपण करायला गेलो तर ते होतच नाही, सगळं परफेक्ट काही होत नाही. त्यामुळे म्हटलं आज तो व्हिडिओ शूट करूयात आपण. साड्यांचं कलेक्शन जे काय आहे तर ते मला शूट करायचं होतं. भरपूर दिवसांचं होतं डोक्यात, पण तसं सेपरेट वेळच भेटत नव्हता. सारखं ब्लॉगच चालू होते, रोजचे रोज रुटीनच. तर आज म्हटलं ते करूयात. पण सगळं आधी हे देवांचं थोडंसं आवरून घेतलं, कारण 10-12 दिवस झाले त्यांना आंघोळ वगैरे नव्हती घातलेली. आता ते करते. पाणी ठेवलेले तोपर्यंत दिवे वगैरे क्लीन झाले, बाकीचं सामान क्लीन झालेलं आहे. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाऊस सारखा सुरू आहे. आत्ता सुद्धा परत जोरात पाऊस आता सुरू झालेला आहे. आणि अजून 2 तारखेपर्यंत असाच पाऊस असणार आहे असं सांगताय. आता बघूया काय होतं ते पुढचं. असेलच बहुतेक, कारण खूप जास्त वातावरण खराब आहे. आता थोडंसं देवघर पुसून घेते, कारण हातच लावणं नाही झालेलं त्याला. तर आता देवघर क्लीन करून घेते. कापड वगैरे चेंज केलं आणि लागलंच सुतक झालं होतं, तर ते काही एवढं घाण नाही झालेलं. थोडीफार धूळ आहे त्याच्यावर, तर ते पुसून काढते, चेंज नाही करत आता. आणि आज देवघराचं काम करते. उद्या जे काही मंगल कलश वगैरे असतात तर त्यांच्यातलं पाणी चेंज करेल. ते पण आता आटलंच असेल, एक 10-12 दिवसांपेक्षा जास्त झालेलं आहे त्याला पण. तर ते उद्या करेल. आज आता फक्त हे करते. आणि अखंड दिवा खूप दिवस झाले शांत झाला होता. 8 दिवसापासून 2च दिवस तो व्यवस्थित चालला. त्यानंतर पण मग नंतरून त्यात तेलही घालणं नाही झालं आणि त्याला वात वगैरे व्यवस्थित करायला आम्ही जवळच नाही गेलो, तर तोही शांत झालेला होता. आज सकाळी आता आधी तो लावला. आता देवघरावरती आवडते म्हणजे फक्त थोडं पुसून काढते नॉर्मल. धूळ झालेली जरा. कोरडाच कपडा मी घेतलेला आहे. आणि फार काही नाही, पण थोडंफार जरी कापड जरी रोजच्या रोज फिरवलं तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं घरात. जसं की आपण घर वगैरे घरातले इतर गोष्टी क्लीन होतात, तर तसंच देवघरावर सुद्धा मी एक कापड फिरून घेत असते. आत्ता फारशी धूळ होत नाही, त्यामुळे घाण झालेलं दिसत नाही. पण उन्हाळ्यात वगैरे तर मग ते कंटिन्यू एक कापड फिरवायलाच लागतं, कारण खिडकीजवळ असल्यामुळे खूप घाण येते तिकडे, त्यामुळे. तर असं हे पूजेसाठी लागणारे काही आसन वगैरे असं वर काढून ठेवलं होतं. आणि खालचा कापड वगैरे देवघराचा तर तो धुवून झाल्यानंतर परत ठेवणंच नव्हतं झालेलं, असंच तिकडे तिकडे पडत होता. तर तो ह्याच जागेवर ठेवला. तर इथे पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे मी देवांना आंघोळ घालण्यासाठी. तर पाणी गरम करून घेतलं, त्यानंतर देवपूजा वगैरे आवरली. आणि बाहेर किती जरी पाणी पडत असलं तरी आतमध्ये कुंड्यांमध्ये 2-3 दिवस झाले पाणी नाही आलेलं. कधी कधी येतं जेव्हा समोरून पाणी असतं तेव्हा. पण आता थोडं मला माती कोरडी झालेली दिसत होती आणि झाडे जरा असे वाढल्यासारखे वाटत होते. तर म्हटलं त्यांना पाणी घालूयात आज आपण, भरपूर दिवस झाले पाणी नाही घातलेलं. तर देवांना आंघोळ करून जे पाणी निघालं होतं तर ते सुद्धा मी ते झाडीत ओतलं आहे आता. त्यानंतर झाडी भरून घेतली पाण्याने. आणि सगळ्या झाडांना म्हणजे थोडं थोडंच घातलं आहे. एकदाच झाडी भरली होती मी, एकाच झाडीत सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे.
म्हणजे वरनं डायरेक्टली धुवून काढलं आहे त्यांना. तर तुम्हाला दिसत असेल कुंडीमध्ये आता कुंड्यांमधली जी काही माती आहे तर ती अशी कोरडी झालेली आहे. त्यामुळे म्हटलं आज घालून घेऊयात पाणी. बाहेर तर कंटिन्यू पाऊस सुरू आहे पण आतमध्ये नाही येते आता 2 दिवसापासून. आणि बरेचसे 2-3 झाडं खराब झालेले आहेत आणि काही कुंड्या रिकाम्या पडलेले आहेत. तर त्यामध्ये ठरवून तर भरपूर ठेवलेले, हे झाड आणायचं आहे ते आणायचं आहे, पण जाणं मात्र होत नाही बाहेर. तर चाललं आहे आज संध्याकाळी जमलं तर जाऊया तसं. पण पावसामुळे बाहेर निघायला म्हणजे इच्छाच होत नाही बाहेर पडायची. एखाद्या दिवशी थोडा पाऊस थांबलेला असेल तर त्या दिवशी मी आता आणेल झाडं, आणि आज जर का थांबलेला असेल संध्याकाळी तर आजच जाणं होईल. बघूया आता ते संध्याकाळपर्यंत काय काय होतं ते. त्यानंतर झाडांना पाणी घालून झालं होतं. आणि कृष्णकमळचा जो काही वेल आहे तर तो म्हणजे खाली त्याला पानच नाही आहे, पण जसं जसं वर जातो आहे तसं तसं त्याला खूप सारे पानं नवीन पानं येत आहेत. आणि आज त्याला हे पहिलं असं एक फूल आलेलं होतं. पहिलं म्हणजे ह्या वेळेस पहिलं आलेलं आहे ह्या सीझनमधलं आता. कारण ह्या आधी त्याला भरपूर फुलं येऊन गेली आहेत मागच्या वर्षी, त्यानंतर मध्ये नव्हते आलेली. तर आता पुन्हा एकदा एक फूल आलेलं आहे आणि यायला लागले की मग त्याला रोजच्या रोज फुलं येतात. तर कडेलाच आता पुढे दिसेलच, पण त्याला खाली पाणच नाही आहे. जसं ते वर गेलेले तसं वरच त्याला पानं येत आहेत आणि कड्यासुद्धा वरच दिसत आहेत. तर कपड्यांचं मशीन तर लावून झालेलं होतं, पण आमचं एक व्हाईट कलरचं शर्ट होतं तर ते मला हाताने धुवायचं होतं. तर ते मी आधी भिजत घालून घेते. आणि माझं ना बऱ्याच दिवसांचं चाललं आहे की मुख्य दाराच्या समोर तुळस असायला हवी, म्हणजे जेणेकरून जे कोणी आपल्या घरी नवीन कोणी येतं तर त्यांची सगळ्यात आधी नजर तुळशीवर पडायला हवी. तर त्याच्यासाठी खूप दिवसांचं माझ्या डोक्यात चाललं आहे की बाहेर जी झाडं मी ठेवलेली आहेत तर त्यांच्यातली दोन झाडं तर खराब झालेली आहेत. एकच झाड चांगलं आहे तर ते एकच झाड ठेवावं आणि ते दुसरे दोघं काढून टाकावीत. आणि तुळस जी काही आहे माझ्याकडे 2-3 कुंड्यांमध्ये तुळस आहे, म्हणजे 2 कुंड्यांमध्ये आणि एक ते वृंदावन आहे तुळशीचं, तर ते बाहेर ठेवूयात आता समोर. तर बघते आता जागा करते, पण याच्यासाठी सुद्धा मी ठेवत नव्हती की तिथे आपण म्हणजे शूज वगैरे काढले जातात म्हणून मला थोडंसं हे वाटत होतं. पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, आता सर्च वगैरे केलं तर थोडंसं बाजूला शू रॅक वगैरे सारून बऱ्याच ठिकाणी फ्लॅट सिस्टीममध्ये सुद्धा घराच्या बाहेर तुळस ठेवलेलं आहे. तर माझं तर खूप दिवसांचं डोक्यात होतं की थोडी अशी उंचवाली असते तशी आणावी, पण खूप अडचण होईल बाहेर. त्यामुळे म्हटलं जे आहे आपल्याकडे छोटं वृंदावन तर तेच ठेवूया. खाली काहीतरी ठेवते त्याच्या खाली. चौरंग तर नाही ठेवू शकत कारण तो कायमस्वरूपी बाहेर नाही ठेवू शकत मी. स्टँड आहे माझ्याकडे एक एक्स्ट्राचं, माठ ठेवण्यासाठी मी ते आणलं होतं, तर त्यावर ठेवते म्हणजे सोपं पडेल. काय होतं, गॅलरीत तुळस असल्यामुळे दिवा लावला की 2 मिनिटात तो शांत होतो. हवाच तेवढी असते, पण बाहेरच्या बाजूला पॅसेजमध्ये एवढी हवा नसते, मोकळं नसल्यामुळे. तर दिवाही चालेल तिथे आणि तिथे ठेवणं ते मला जास्त बेस्ट वाटते. कारण असावं दाराच्या समोर तुळस असावी, जी पॉझिटिव्हिटी जी काही असते तर ती वाढवण्याचं काम करते. तर ते करते आता करून बघते. आधी ते झाडं वगैरे उचलते तिकडची जी एक्स्ट्राची आहेत ती, आणि माझं तुळस ठेवते बाहेर आता. आणि सध्या आता बाहेर सतत पाऊस सुरू असल्यामुळे रोजचं झालेलं आहे आता, कारण आपण पावसामुळे घरात तर नाही थांबू शकत ना. आता कामानिमित्त बाहेर आहोनं जावंच लागतं, आधीला जावं लागतं. मी कधीतरी वर टेरेसवर वगैरे जाते किंवा खाली जाणं होतं घंटागाडी वगैरे आली तर चपला ज्या काही असतात तर त्या खूप खराब झालेल्या असतात आणि खराब होऊनच वर येतात. तर दिवसातून 2दा बाहेर पुसायला लागतं आहे, सकाळी आणि संध्याकाळी. झाड सुकलेलं आहे एकच चांगल्या कंडिशनमध्ये, आणि एक पलीकडे जे ठेवलेलं तर ते पण असंच झालेलं आहे. म्हणजे नंतर यांना येतील पानं वगैरे, पण आता सध्या ते फक्त काळी येत. तर पानं वगैरे आले की तेव्हा ठेवेल, पण आत्ता घरात ठेवतो. घरात म्हणजे बाल्कनीत ठेवतो. हे पण तसंच झालं. तर 3 झाडं मी बाहेर ठेवलेली होती, त्यापैकी 2 तर खराब झालेली आहेत आणि हे एक चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर ते खालून उचलून मी आता त्याला वर ठेवलेलं आहे. तर हे जुनं स्टँड आहे माझं माठाचं, माठाखाली ठेवलेलं. ठेवत होती मी आधी, पण आता यावर मी कुंड्याच ठेवल्या होत्या. किचनची जी काही विंडो आहे तिथे जे काही कुंड्या ठेवलेल्या आहेत, तर यात एक कुंडी ठेवली होती तर मी आता खाली करून घेतली, म्हणजे खाली ठेवली डायरेक्टली. आणि यावर आता थोडीशी वेळ ठेवून बघते, मावलं तर ठीक, कारण ते स्क्वेअरमध्ये करते. तर वाटत तर होतं मला की यावर जाणार नाही, थोडीशी कन्फ्यूज होते मी. पण मग ठेवल्यानंतर बरोबर बसले ते त्यावर, काही पडण्याची वगैरे भीती अजिबात नाही. फक्त खूप असं जोरात ओढताना त्याला खाली स्टँड धरून ओढावं नाही लागणार, झाडू वगैरे मारताना तेवढं डोक्यात ठेवायला लागेल, कारण ते त्याच्यावरनं सटकते थोडंसं. तर आत्ता माझ्या डोक्यात एक म्हणजे अशी आयडिया आलेली की त्यावर एक स्टाईल ठेवावी स्क्वेअरमध्ये आणि त्यावर मग थोडीशी वृंदावन ठेवावं, कारण हे असं थोडंसं रिस्कीच वाटतंय. पण बघूया आता, म्हणजे एकदम पण असं धाक नाही की ते धक्का लागल्याबरोबर पडेल, पण जोरात ओढताना वगैरे ते पडू शकतं.
तर हे असं दिसतंय, ते खूप छान वाटते बाहेर ठेवल्यामुळे. आणि संध्याकाळी तर घरी आले तर त्यांचं एकदम लक्ष गेलं त्याकडे, तर त्यांनासुद्धा खूप आवडलं की खूप छान वाटतंय. दारसुद्धा मी ओढून बघितलं तर काही प्रॉब्लेम येत नाही दार उघडायला किंवा बंद करायलासुद्धा. त्यानंतर हे अहोंचं शर्ट आणि देवांचे जे काही अंघोळीचे रुमाल असतात तर ते मी भिजत घातले होते, तर त्यांनाही बराच वेळ झाला होता, एक अर्धा पाऊण तास. तर ते मी धुवून काढले आणि बाहेरच तिकडेच आता वाळत घातले, म्हणजे मागच्या गॅलरीत. खूप कमी स्पेस आहे तिकडे, पण आता पाऊस सारखा सुरू आहे आणि थोड्या वेळाने ये जा करतो आहे. ग्रिलवर जर का टाकले पुढच्या साईडला, पुढच्या बाल्कनीत, तर परत त्यांना काढायचं टेन्शन असतं. आणि आता मला इतर कामं होती घरातली म्हटलं तर असं ठिकाणी टाकते की जिथून मला काढावं लागणार नाही पाऊस जरी आला, म्हणून मी दोऱ्यावर टाकलं होतं वर. त्यानंतर झाडू खूप जास्त खराब झालेलं आहे, कारण घरं रोजच्या रोज पुसणं होत नाही बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे. त्यामुळे ते तसंच ओलं वगैरे त्याने झाडून होतं, तर खूप खराब झालेला होता. तर तोही आज मी धुवून काढला. ते पाणी होतं ज्यात मी कपडे भिजत घातले होते त्याचं, तर त्यातच मी त्याला धुवून काढलं. कपड्यांच्या लिक्विडचं ते पाणी होतं. त्यानंतर चांगल्या पाण्याने धुवून त्याला सुकत ठेवलेले. बघूया कितपत सुकतो आता झाडू ते. त्यानंतर आज मशीन लावलं होतं आणि बेडशीट्स वगैरे धुवायला टाकल्या होत्या. 1 आठवड्यापेक्षा जास्त झालं होतं. एरवी मी एवढा वेळ ठेवत नाही, प्रत्येक आठवड्याला चेंज करते. पण आता सारखा पाऊस सुरू होता तर सुकवायला त्यांना जागा पण नव्हती, म्हणून 1 आठवड्यापेक्षा जास्त झालं होतं. तर आज मी ते धुवून काढलं. आणि तसंही गावी सुतक वगैरे भेटले जातात, तर गोधड्या वगैरे धुतले जातात, तर मी असंच करते. फार काही नाही, पण जे काही रोजचे ब्लँकेट वगैरे असतात ते आणि बेडशीट्स वगैरे चेंज करून घेते. तर ब्लँकेट तर अजिबात वाढले नसते, म्हणून ते मी काही धुतले नाही, फक्त हे बेडशीट्स वगैरे धुवून काढले. त्यानंतर मला आता हा व्हिडिओ शूट करायचा होता आणि मला थोडंसं लाईट कमी वाटत होता. मी कॅमेरा लावून बघितला तर मी एक किचनमध्ये जो काही बल्ब आहेत किचनमध्ये, तर एक काढून इकडे लावला पुढच्या हॉलमध्ये, आणि आता बऱ्यापैकी प्रकाश वाटतोय. साड्यांचं कलेक्शनचं ब्लॉग मला बनवायचं आहे, त्याच्यासाठी ही तयारी चालली आहे सगळी. आणि एक साडी मला भेटत नाही आहे जी की खूप सुंदर आहे, पण ती आता इकडे का माहेरी एका सासरी मला काही आठवत नाही आहे. तशा तर 2-3 साड्या माझ्या मिसिंग आहेत, पण तिकडेच कुठेतरी असेल ते, एक तर सासरी किंवा माहेरी. आवडीच्या होत्या म्हणून मी त्यांना थोडं शोधून बघितलं, एखाद्या वेळेस असतील बेडमध्ये वगैरे, तर सगळं बघितलं पण कुठेच नाही आहेत. आणि त्यामुळे आता जे आहे त्यात मी करते आता व्हिडिओला सुरुवात, शूट करते. आणि तांदूळ संपलेत आता काहीच करू शकत नाही मी. तिकडचं पूर्ण खाली झालेलं आहे, हे थोडंफार आहे याच्यात, पण पाठीमागचं पूर्ण खाली झालेलं आहे. आज किंवा मग उद्याला वगैरे डीमार्टला जाणं झालं तर घरातले पण संपले, जे आम्ही वापरत होतो ते सुद्धा संपलेत, भाताचे वगैरे. तर आता काय करायचं, हे पुरतील त्यांना संध्याकाळपर्यंत. तर बघूया आता आज संध्याकाळी आहोत ना, येताना 1 किलो तरी आणायला सांगते, मग नंतर बघू. आणि इथे आता मला जो काही व्हिडिओ शूट करायचा होता साड्यांच्या कलेक्शनचा, तर तो शूट करून झाला होता. 2 ते 2.5 तास मला त्यात लागले. खूप जास्त दमायला झालं होतं. दमायला म्हणजे खूप बोलायला लागलं होतं सारखं, खूपदा रिटेक घ्यायला लागले, कारण फारसे माझे असे व्हिडिओज नसतात. कधीतरी एखादा असेल मे बी केलेला मी, तर बुक्सचं वगैरे, तर त्यामुळे मला खूप रिटेक घ्यायला लागत होते. त्यामुळे 2 ते 2.5 तास त्यातच गेले. आधी आलेला होता घरी, त्याला खायला केलं मध्येच. आणि एवढा असा साड्यांचा पसारा झालेला आहे, तो करताना काही वाटत नव्हतं, पण नंतर आवरायला तर नाकी नऊ आले होते. एवढ्या साड्यांना व्यवस्थित घड्या घालून ठेवलं होतं मी. तेवढ्या परत घड्या त्यांच्या मोडल्या गेल्या होत्या दाखवण्यासाठी. आता परत घड्या घालून व्यवस्थित त्यांना बॅगांमध्ये पॅक करून ठेवते आहे. आणि बघूया, आज तर हा ब्लॉग मी एडिट करते. 1-2 दिवसात झालं जमलं तर तोही एडिट करून मी करेल अपलोड, तर नक्की बघा सगळ्यांनी. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर फार काही साड्या तर नाही आहेत माझ्याकडे फॅन्सी किंवा खूप महागड्या अशा, पण ज्या काही आहेत त्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. आणि अशा पद्धतीने मी त्यांना बॅगेत आता पॅक करून ठेवते सगळ्या साड्या. काही साड्या वर ठेवलेल्या होत्या मी, वर म्हणजे माडावर बॅगेत, ज्या काही लागत नाही मला, कधीतरी लागतात. आणि मला ज्या लागत नाही, खूप कमी नेसल्या जातात अशा साड्या मी भरपूर घेऊन ठेवलेल्याच नाही आहेत. खूप लिमिटेड साड्या आहेत माझ्याकडे चांगल्यातल्या, आणि बाकी सगळे सिंथेटिक मग भरपूर आहे, कारण ते बऱ्याचदा नेसणं होतं अधूनमधून. आणि इतकं गरम होत होतं, पण मी साड्यांना घड्या घालत होती, म्हणून फॅन वगैरे बंद करून ठेवला होता, नाहीतर घड्याच बसत नव्हत्या त्यांना. आणि एकटीसाठी स्वयंपाक बनवायचा आज एवढा मला कंटाळा आला होता. सकाळी ठरवलं होतं की नंतर काहीतरी करूयात गरम गरम दुपारी आपल्यासाठी, पण मी काहीच बनवलं नाही. तयारी केलेली होती आणि ते व्हिडिओचे मागे जो लागले मी, तर तो पूर्ण शूट होईपर्यंत उठलीच नाही, म्हणून इतकी जास्त भूक लागली होती. त्यामुळे लवकरच मी स्वयंपाकाला लागले होते. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मी स्वयंपाकाला म्हणजे सुरुवात केलेली आहे. मसाला करून झाला होता माझा, वाटून झाला होता मिक्सरमधून, कारण पावसाचं वातावरण आहे, पाऊसच सुरू आहे, कंटिन्यू सुरूच येत होता, थांबत नाही. कधीतरी थोडाफार अधूनमधून थांबतो.
तर लाईट जाऊ शकते, कारण नेहमी नाही जात सारखी सारखी, पण कधीतरी जाते. आणि नेमकी आज झालं असं की सकाळी स्वयंपाकच नाही केला मी एकटीसाठी. म्हटलं काय करू, हे गेले होते दोघं बापलेकर. तर मला खूप जास्त भूक लागली होती आता 3 वाजेपासून. तर आता थोडा चहा घेतला आणि लागलेच मम्मी स्वयंपाकाला सुरुवात करून दिलेली आहे. तर मसाल्याची भाजी मला आता बनवायची आहे. बघते अजून त्यात काय घालायचं ते काही ठरवलेलं नाही. पाटवडी रसा वगैरे करते. तर मसाला झालाय, आता हे होतंय तोपर्यंत मी पाटवडीसाठी कणिक मळून घेते. आणि खरं तर ही भाजी बनवण्याचं कारण असं की घरात दुसरं कुठलाच भाजीपाला नाही आता. काल रविवार होता, बाजाराचा दिवस, पण एवढा पाऊस सुरू होता दिवसभर. आणि पावसाचं ते असं याच्यात भाज्या वगैरे आणायला नकोच वाटत होतं. तर आम्ही घराच्या बाहेरच नाही पडलो. आणि आज आणणार होते पण तेही विसरले आणायला. तर एक पण भाजी नाही, बटाटे होते फक्त. तर तेही एकादशीच्या दिवशी त्यांचा शिरा केला गेला, त्यामुळे आता फक्त टमाटर सोडून घरात दुसरं काहीच नाहीये. तर म्हटलं घरातली भाजी करूया. आणि ही जी काळ्या रश्याची मी भाजी बनवते, तर म्हणजे 1-2दा याआधी रेसिपी दाखवून झालेली, म्हणून मी एवढं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं नाही. पण जेव्हा मी पाटवडी बनवते तेव्हा त्यात मला खूप सारी कोथिंबीर कट करून घातलेली आवडते. पण ह्यावेळेस कोथिंबीर नव्हती घरात आणि कुंड्यांमध्ये थोडीफार होती. तर 1-2च म्हणजे काड्या होत्या, तर त्या काय तेवढ्या मी वापरल्या होत्या. नाहीतर खूप जास्त कोथिंबीर जर घातली तर खूप छान लागतात चवीला. आणि ह्या अशा काही भाज्या असतात तर त्यांच्यासोबत भाकरी खूप छान लागतात. पण आधी खात नाही म्हणून मला पोळ्या करायला लागल्या होत्या. आणि त्यातल्या त्या दळणसुद्धा संपले. आता उद्या फक्त त्याचा टिफिन वगैरे होईल. आणि काढून ठेवलेलं आहे, पण दळायला जाणंच नाही झालेलं. तर आत्ताशी संध्याकाळचे 6 वाजता आहे. खूप जोरात पाऊस सुरू आहे. आणि इथे माझा आता सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. सगळा म्हणजे काय भाजीपोळीच बनवायची होती, भात वगैरे काही लावायचं नव्हतं आज. भाजी झालेली आहे आणि जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि एवढा असा पाऊस सुरू आहे. संध्याकाळचे 6 वाजता आहेत आत्ताशी, तेव्हाशी आम्ही आता जेवायला बसतोय. खूप जास्त भूक लागलेली आहे आज, कारण आज दिवसभर काहीच खाणं नाही झालेलं. आता चहा घेतला होता, हे आले घरी तेव्हा 4:30ला. आणि त्यानंतर डायरेक्टली मी स्वयंपाकाला लागले होते. दुपारी काय झालं, ते व्हिडिओ मला शूट करायचा होता आणि बऱ्याच दिवसांचा तो पुढे पुढे ढकलला जात होता साड्यांचा. त्यामुळे मी जेवणाचा थोडासा कंटाळा केला, कारण एकटीसाठी काय बनवावं. त्यांचं झालं होतं दोघांचं सकाळी, त्यांचं पण शॉर्टकटच होतं, पण तरी झालं होतं. त्यांचा आधीचा टिफिन वगैरे झाला होता, आव्हांचा पण टिफिन झाला होता, पण ते घरीच खाऊन गेले. एखादी पोळी घरीच खातो म्हणून. आणि मला माझ्यासाठी काहीतरी बनवायचं होतं, कारण थोडीच भाजी मी बनवली होती मुगाची डाळ, आणि ती दोघांना देऊन झाली होती. आणि दोघांसाठीच फक्त चपात्या बनवल्या होत्या. म्हणजे मी असं ठरवलं होतं की काहीतरी गरम गरम करेल स्वतःसाठी, उपमा वगैरे असं. त्याच्यात पण होतं मला, तोही मला का बनवायला नंतर वेळच नाही भेटला. एवढं माहिती मला. काय खाऊसं वाटतंय तुला? पेरू कापतो खराब झाला तो. नको तो नको कापू, खराब झालेला आहे. स्वीट म्हणजे काय खायचंय नेमकं? काहीतरी गोड पेरू वगैरे. पेरू खराब झालेला आहे. फ्रूट वगैरे काहीतरी गोड. ऍपल होता ना, तू खाल्ला का? मग आता भूक लागेल तर ऍपलच होतं काय. चल ठीक आहे, बसूया जेवायला. घे खाली सगळं, म्हणजे पापड घे, तुम्ही भाजी घेते. तर सुरुवातीला जे काही आमचं रुटीन होतं 7च्या आत जेवणाचं, तर ते आज फॉलो झालेलं आहे. इथून पुढे काय माहिती आता 7च्या, मला 7:30 होतातच प्रत्येक वेळेस, पण माझा प्रयत्न असतो की 7च्या आत जेवण व्हायला हवी. तर असं आज तर झालं होतं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.